सोलापूर शहरात जीबीएस आजारामुळे एका संशयित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली। जीबीएसमुळे मृत्यू होण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार असल्याचं समोर आलंय। या घटनेनंतर पुढील काही तासातच शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। आता आणखी 2 संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे। शहराच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी या घटनेची गंभीर दखल घेत एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे। यात त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून आरोग्याच्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। आयुक्तांनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला असून नागरिकांनी स्वच्छता राखण्यावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे। जीबीएस हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामुळे शरीरातील स्नायू अशक्त होतात आणि कधीकधी पक्षाघात होण्याची शक्यता असते। हा विकार सहसा व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गानंतर उद्भवतो। याची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे। सोलापूर महानगरपालिकेने आरोग्य विभागाच्या मदतीने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। संशयित रुग्णांचे उपचार सुरू आहेत।